पंढरपूरमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या भारतीय जवानांच्या बेताल वक्तव्यावर अजित पवारांनी टीका केली आहे। भाजपचे हे सडक्या मनोवृत्तीचे लक्षण आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे। भाजपच्या पापाचा घडा भरला असून याची शिक्षा भोगायला लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान परिचारक यांच्या बेताल वक्तव्यामुळे पंढरपुरात माजी सैनिक संघटनेच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। आमदार प्रशांत परिचारक यांनी 24 फेब्रुवारीपर्यंत राजीनामा न दिल्यास परिचारक यांच्या घरासमोर धरणं आंदोलन करण्याचा इशारा माजी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। पुण्यामधली दृश्य आपण पाहत आहे। परिचारक यांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। परिचारक यांनी जे बेताल वक्तव्य केले होतं, नागपूरमधली ही दृश्य आपण पाहत आहे की नागपूरमध्ये सुद्धा कशा पद्धतीने जमाव जो आहे तो संतप्त झालेला आहे। परिचारक यांनी जे बेजबाबदार बेताल वक्तव्य केलेलं होतं जवानांच्या विरोधात, जवानांच्या पत्नींच्या विरोधात, त्याचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय। त्याचे पडसाद उमटताना आपण पाहत आहे। नागपूरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे। नागपूरमध्ये सुद्धा संतप्त जमावानं हे जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। परिचारक यांच्या फोटोला त्यांनी जोडे मारलेले आहेत। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टीका केली। त्याच्यानंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागातून कानाकोपऱ्यातून परिचारक यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय, त्यांचा निषेध केला जातोय। परिचारक यांनी माफी मागितलेली आहे, मात्र त्यांच्यावर सडकून टीका सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेलं होतं त्याचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय। राजकीय वर्तुळातून सुद्धा अनेक प्रतिक्रिया उमटताना आपण पाहत आहे आणि आता नागपूरमध्ये ही दृश्य आपण पाहत आहे। नागपूरकरांनी हे जोडे मारो आंदोलन या ठिकाणी परिचारक यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध त्यांच्याकडून व्यक्त केला जातोय। परिचारक यांनी जेव्हा वक्तव्य केलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी या संदर्भात माफी सुद्धा मागितलेली होती, मात्र हा अपमान आहे, जवानांचा अपमान आहे, जवानांच्या पत्नींचा अपमान आहे। आमचे पती सीमेवरती 24 तास ड्युटी करतात आणि ज्या व्यक्ती जेव्हा असे कोणी व्यक्ती आमच्यावरती किचड उचलतात तेव्हा किती त्रास होत असतो आमचा आम्हाला माहित आहे। आमच्या पतीपर्यंत ही सगळी जात आहे, त्यांना काय वाटत असेल आणि देशातले जेवढे काही सैनिक आहे ते देशावरती आता आहे, सध्या ड्युटी करत आहे, त्यांच्या मनावरती काय परिणाम होत असेल हे परिचारिकांनी बिलकुल अजिबात लक्षात ठेवले नाही आणि प्रत्येक सैनिकासाठी बिलकुल अपमानजक बोललेलं आहे। आम्ही आज याच्यासाठी जमलेलो आहोत की यांचं निलंबन हे आम्हाला हवंच आहे, अन्यथा आम्ही याच्यापेक्षा जास्त मोठे आंदोलन तीव्र आंदोलन करणार आहे। प्लीज सर्वांनी आम्हाला मदत करा आणि खऱ्या गोष्टीवरती तुम्ही पॉइंट मुद्दा करा। साहेब आम्ही मोठ्या संघटनेनं आणि आम्ही खूप स्ट्रगल करतो साहेब। हे संघर्ष आम्ही खूप यानं करत आहे। 2001 पासून स्ट्रगल काय होते या परिचालक वाल्याला माहित नाही। आम्ही छोटे मुलं असताना 6 वर्षाचा मुलं असताना आम्ही 10 वर्ष सैन्यात आमचे हजबंड गेले आहेत, त्यांच्या बायकोंवर हे असं अत्याचार होते आणि हे अभद्र व्यवहार होते। आम्ही असं ऐकूनही सहन करू नये, याच्यावर यदि झालं नाही तर आम्ही मोठं तीव्र आंदोलन करू आमच्या संघटनातर्फे आणि तो देशाच्या विरुद्ध सतत करत राहू। चंदा पालीवाल, मनोज चंदा पालीवाल, नारी जातीला सन्मान हवा आहे आम्हाला, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवू आमचं। आपण पाहिलेलं आहे जवानांच्या पत्नींचं ही संतप्तजनक प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। परिचारक यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून केली जाते। परिचारक यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे हा नारी जातीचा अपमान आहे, त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते। परिचारक यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं होतं ते निषेधार्हच आहे। सर्व स्तरातून टीका होतीये, सोशल मीडियावर सुद्धा टीकेची झोड त्यांच्यावर उठलेली आहे आणि आता नागपूरमध्ये ही दृश्य आपण पाहत आहे। जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय।